लोकांना कर्जमाफीचा नाद लागला. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय, कर्जमाफीवरून मंत्री बाबासाहेब पाटलांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे काहीतरी आश्वासन देतो. अजित पवारांच्या पक्षाच्या आणखी एका नेत्याचं हे वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलभाईचा सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागं ठरव ना. आदिलभाईलाच म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावे ते ठरवा. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. अजित पवारांच्या पक्षाच्या आणखी एका नेत्याचं हे वादग्रस्त विधान. कर्जमाफीवरून आता मंत्री बाबासाहेब पाटलांचं हे विधान समोर येत आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे काहीतरी आश्वासन देतो, असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवारांच्या पक्षाच्या आणखी एका नेत्याचं हे वादग्रस्त विधान समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी हे विधान केलेलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे काहीतरी आश्वासन देतो, असं वादग्रस्त विधान या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. कर्जमाफीवरून त्यांचं हे वादग्रस्त विधान आणि या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. चोपडा येथील दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी मंत्री बाबासाहेब पाटलांचं हे विधान, कर्जमाफीवरून त्यांनी हे विधान केलेलं आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागला. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे काहीतरी आश्वासन देतो, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. नेमकं काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा ऐकूयात. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलभाईचा सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागं ठरव ना. आदिलभाईलाच म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावे ते ठरवा. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. लोकांना कर्जमाफीवरून मंत्री बाबासाहेब पाटलांचं हे वादग्रस्त विधान आणि या विधानानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये आता या ठिकाणी चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांचं हे विधान आता समोर येतंय. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे काहीतरी आश्वासन आम्ही देतो, असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे. चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. लोकांना जे पाहिजे त्यावर विचार करून त्यांनी मदत मागावी, असं त्यांनी म्हटलंय. आपल्यासोबत सक्षणा सलगर या फोनलाईन वरून जोडलेल्या आहेत, पवार गटाच्या नेत्या आहेत. ताई, आपण पाहतो या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाच्या एका नेत्याचं हे वादग्रस्त विधान या ठिकाणी समोर येते. मंत्री बाबासाहेब पाटलांचं कर्जमाफीवरून हे विधान करण्यात आलंय. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. निवडणुकीमध्ये आम्हाला निवडून यायचे आहे आणि त्यामुळे काहीतरी आम्ही आश्वासन देतो, असं वक्तव्य त्यांनी केलंय. मला असं वाटतं, असे जे बेताल लोक पक्ष फोडून नैतिकतेला काळीमा फासून, ज्यांनी पक्ष फोडून पक्षाचं हे करून दुसऱ्या सत्ताधारी पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसून पक्षात सत्तेत येण्यासाठी असे धंदे करणाऱ्या लोकांनी हे वक्तव्य करू नयेत. आणि यांचे नाद जर आम्ही काढले
तर महाराष्ट्रातली जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा यांचे लोकांचे नाद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीचे अनैतिक निधानं करणं त्यांना शोभणारं नाहीये. आणि नैतिकतेच्या गप्पा तरी यांनी मारूच नाही. कारण 2.5 वर्षापूर्वी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की यांनी नैतिकतेला कसा काळीमा फासला, लोकशाहीला कसा काळीमा फासला आणि सत्तेसाठी लालची होऊन शेतकऱ्यांचा सुद्धा असूड, मी तर म्हणते यांनी सूड घेतायत की काय. कारण यांचेच मंत्री, यांचे सहकारी कोकाटे, पत्ते खेळणारे पत्ते बहाद्दर, त्यांना काय शिक्षा दिली हो? उलट प्रमोशन दिलं, युवक क्रीडा मंत्री करून टाकलं त्यांना. त्यामुळे अशा लोकांकडनं आम्हाला अपेक्षा नाहीत, परंतु आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार, कारण आम्ही पवार साहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. बाबासाहेब पाटलांनी जाहीर माफी मागावी, नाहीतर महाराष्ट्र यांचे नाद काढल्याशिवाय शांत राहणार नाही. जी, आपण पाहतो या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मात्र आता या ठिकाणी सरकारकडूनच असे वक्तव्य आता समोर येताना पाहायला मिळतात. शेतकरी सुद्धा या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात. जी मदत जाहीर केलेली आहे ती तुटपुंजी आहे असं सुद्धा आता बोललं जात आहे. ताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अगदी बरोबर आहे. कारण मदत जी केलेली आहे तो आकडा फुगीर आहे. तुम्ही बघत असाल शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालंय आणि शेतमजूर जे लोक शेतामध्ये काम करतात, सोयाबीन काढणीचं काम करतात, पिकं काढणीचं काम, त्यांना हाताला काम राहिलेलं नाहीये. सगळीकडे प्रचंड ओला दुष्काळ आहे, पाणी गुडघ्याच्या वर आलेलं आहे, लोकांना शेतात जायला मुभा नाहीये, त्या शेताचं वाळवंट झालंय, मातीच नाहीये तिथे. त्यामुळे सरकारने पूर्ण दृष्टीने विचार करून शेतमजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी एक वेगळी मदत प्रत्येक जो गरजू आहे त्याला कशी पोहोचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. परंतु यांचे बेताल मंत्री सत्तेचा मलिदा खाण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत की त्यांना शेतकऱ्यांना नाद लागलाय. अशा पद्धतीचे घाणेरड, विकृत, खरंच काळीमा फासणारी विधाने करतात. माझं असं मत आहे, अशा लोकांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी झोडपून काढलं पाहिजे. लोकांना रुचणार नाही आमची भाषा, परंतु तुम्ही काय बोलताय? अहो, मरू का जगू असे प्रश्न महाराष्ट्राच्या मराठवाड्यात निर्माण झालेले आहेत. लोकांना खायला अन्नधान्य नाही, ज्वारीचा कण नाही, गव्हाचे पोते वाहून गेलेत त्यांचे. अगदी ते जे पीक आहे जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही, ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. आणि अशात अशी बेताल वक्तव्य करणं हे त्यांना शोभतं का? त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जी, धन्यवाद सक्षणाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले सर हे फोन लाईन वरून जोडलेले आहे. आपण पाहतो या ठिकाणी शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकरी या ठिकाणी समस्येमध्ये, आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेला असताना आता मंत्र्यांकडून आता असे वक्तव्य समोर येत आहेत. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे आहे, त्यामुळे आम्ही काहीतरी आश्वासन देतो असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.